सिंहगडावर कपड्यांवरून मारहाण. महाराष्ट्र कुठे चाललाय? संस्कृती की मॉरल पोलिसिंग? नमस्कार. एक प्रश्न स्वतःला विचारा. एखाद्या व्यक्तीचे कपडे तुम्हाला आवडले नाही तर तुम्हाला त्या व्यक्तीला मारण्याचा अधिकार मिळतो का? तर अर्थातच नाही. पण पुण्याच्या ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर गेल्या 2 दिवसात जे काही घडलं त्याने हा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर उभा केला आहे. महिलांशी गैरवर्तनाचे आरोप, पर्यटकांमध्ये वाद, 2 गटांमध्ये हाणामारी, दगडफेक आणि आता शॉर्ट्स किंवा स्लीवलेस कपडे घातल्याच्या कारणावरून पर्यटकांना मारहाण केल्याचा आरोप. आणि या प्रकरणात पुढे पुणे ग्रामीण पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या 8 जणांमध्ये 3 महिलांचाही समावेश असल्याचा वृत्त आहे. आता प्रश्न फक्त सिंहगडावर काय घडलं हा नाही. प्रश्न आहे, आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत? सिंहगडावर नेमकं काय घडलं? 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सुट्टी, सिंहगडावर पर्यटकांची गर्दी. हजारो लोक कुटुंबासोबत, मित्रांसोबत किल्ला पाहण्यासाठी, निसर्ग अनुभवण्यासाठी आले होते. अशा मोठ्या गर्दीत काही पर्यटकांनी महिलांशी गैरवर्तन केल्याचे आरोप समोर आले. यानंतर वाद निर्माण झाला आणि काही ठिकाणी 2 गटांमध्ये हाणामारी झाली. परिस्थिती इतकी बिघडली की दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे. पण त्यानंतर या घटनेला आणखी एक गंभीर वळण मिळालं. काही पर्यटकांना शॉर्ट्स का घातले असा सवाल करत मारहाण केल्याचे आरोप करण्यात आला. ताज्या वृत्तानुसार 4 पर्यटकांना मारहाण केल्याप्रकरणी 8 जणांविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करूया. सोशल मीडियावर या घटनेची वेगवेगळी रूपं फिरत आहेत. कुठे म्हटलं जातंय की एका लहान मुलीनं बरमुडा घातला म्हणून तिच्या वडिलांना मारहाण झाली. कुठे वेगवेगळे दावे केले जात आहेत. पण उपलब्ध विश्वासार्ह वृत्तांमध्ये सध्या जे स्पष्ट आहे ते म्हणजे शॉर्ट्स किंवा स्लीवलेस कपड्यांच्या कारणावरून पर्यटकांशी मारहाण झाल्याचा आरोप आहे. म्हणूनच आपण अप्रमाणित सोशल मीडियाचे दावे तथ्य म्हणून पुढे नेऊ नयेत. कारण बातमी संतापाची असली तरी पत्रकारितेची पहिली जबाबदारी सत्याची असते. आता मूळ प्रश्न, कपडे कोण ठरवणार? हा प्रश्न साधा वाटतो पण तो खूप गंभीर आहे. समजा एखाद्या ऐतिहासिक किंवा धार्मिक स्थळी प्रशासनाने अधिकृत नियम केला की इथे अमुक प्रकारचे कपडे घालता येणार नाही, तर त्या नियमाबाबत पर्यटकांना आधी माहिती देणे, प्रवेशद्वाराजवळ सूचना लावणं आणि नियम मोडल्यास कायदेशीर पद्धतीने कारवाई करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पण जमावाने एखाद्याला पकडून मारणं हा नियम अंमलात आणण्याचा मार्ग नाही. कारण कायदा हातात घेतला तर उद्या कुणाला कपडे आवडले नाहीत म्हणून मारहाण होईल. परवा कुणाची भाषा आवडली नाही म्हणून मारहाण होईल. त्यानंतर कुणाचा धर्म, कुणाची जात, कुणाचं मत, कुणाची विचारसरणी आणि शेवटी प्रत्येक माणूस दुसऱ्याचा न्यायाधीश बनून रस्त्यावरच शिक्षा देऊ लागेल. हे कोणत्याही लोकशाही समाजासाठी धोकादायक आहे. मग संस्कृतीचं काय? इथे दुसरी बाजू ही आपण प्रामाणिकपणे मान्य केली पाहिजे. आपण ऐतिहासिक किंवा धार्मिक स्थळांना स्वतःची सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. काही ठिकाणी स्थानिक परंपरांचा आदर करावा अशा अपेक्षा असू शकतात. काही धार्मिक स्थळांवर ड्रेस कोडही असू शकतो आणि एखाद्या आपल्या संस्कृतीबद्दल आदर वाटणं यात चुकी नाही. पण संस्कृतीचा आदर आणि दुसऱ्यांवर जबरदस्ती यात फरक आहे. तुम्हाला एखादा पोशाख चुकीचा वाटत असेल तर तुम्ही सांगू शकता, समजावू शकता, प्रशासनाकडे तक्रार देखील करू शकता, पण हात उचलू शकत नाही. आणि महिलांशी गैरवर्तन हा तर आणखीच गंभीर मुद्दा आहे. कारण सिंहगडावरील घटनेत महिलांशी गैरवर्तनाचे आरोपही समोर आले आहेत. आणि इथे समाजाने एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली पाहिजे, महिलेचे कपडे काही असोत, तिच्याशी गैरवर्तन करण्याचा अधिकार कोणालाही नाही. हेही तितकंच खरं. आणि त्याचप्रमाणे एखाद्या महिलेचा पोशाख आवडला नाही म्हणून तिच्यावर किंवा तिच्या कुटुंबावर हात उचलण्याचा अधिकारही कोणालाही नाही. दोन्ही गोष्टी चुकीच्याच आहेत. दोन्ही गोष्टींवर कायद्याने कारवाई झाली पाहिजे. मग हा तालिबानी विचार आहे का? आता सोशल मीडियावर एक शब्द मोठ्या प्रमाणावर वापरला जातोय. जमावाने स्वतःचा नियम बनवणे आणि स्वतःच शिक्षा देणे या मानसिकतेबद्दल नक्कीच गंभीर प्रश्न विचारला पाहिजे. कारण जगात कोणत्याही कट्टर विचारसरणीची सुरुवात अनेकदा एका साध्या भावनेतूनच होते. माझं मत बरोबर आहे म्हणून तुला तसंच वागलं पाहिजे आणि पुढे तू माझं ऐकलं नाही म्हणून तुला शिक्षा, ही मानसिकता लोकशाहीसाठी धोकादायक आहे. महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? 15 ऑगस्ट आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला. आपण तिरंगा फडकवला,
देशभक्तीच्या घोषणाही दिल्या, स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केलं. पण स्वातंत्र्य म्हणजे फक्त परकी सत्तेपासून मुक्त होणे आहे का, की स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यही त्यात येतं? काय कपडे घालायचे, कुठे घालायचे, काय बोलायचं, काय विचार करायचा, यावर प्रत्येक वेळी समाजात एखादा जमाव निर्णय घेणार असेल तर आपण राजकीय दृष्ट्या स्वतंत्र असूनही मानसिक दृष्ट्या किती स्वतंत्र आहोत हा प्रश्न आहे. आणि इथे सरकारी जबाबदारी काय? सिंहगड हा फक्त पर्यटन स्थळ नाही, तो महाराष्ट्राच्या इतिहासाचा भाग आहे. म्हणून तिथे येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. विशेषतः 15 ऑगस्ट, रविवार, सुट्ट्या किंवा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पोलिसांची पुरेशी संख्या आहे का? सीसीटीव्ही आणि सर्व्हेलन्स आहे का? महिला सुरक्षा पथक आहे का? तक्रार करण्याची तात्काळ यंत्रणा आहे का? गर्दी नियंत्रणाची व्यवस्था आहे का? संवेदनशील भागात पोलिसांची गस्त आहे का? दगडफेक किंवा मारामारी सुरू झाली तर रिस्पॉन्स टाइम किती आहे? हे प्रश्न आता प्रशासनाने विचारले पाहिजेत. आणि सर्वात महत्वाचं, मॉरल पोलिसिंग थांबवण्यासाठी स्पष्ट एसओपी असायलाच हवी. कोणत्याही पर्यटन स्थळी जर ड्रेस कोड असेल तर तो प्रवेशद्वाराजवळ स्पष्टपणे लिहा, वेबसाईटवर सांगा, तिकिटावर माहिती द्या. आणि नियम मोडला तर प्रशासन कारवाई करेल, जमाव नाही. कारण आज सिंहगड आहे, उद्या दुसरं पर्यटन स्थळ असेल. आज कपड्यांचा प्रश्न आहे, उद्या केसांचा असेल, परवा दाढीचाही असेल. त्यानंतर कोणत्या देवळात कोण जाऊ शकतो याचाही असू शकतो. मग कोणत्या धर्माचा माणूस कुठे उभा राहू शकतो, काय खाऊ शकतो, काय बोलू शकतो, यावरही जमाव निर्णय घेईल. आणि हीच गोष्ट थांबवायची असेल तर पहिल्या चुकीपासूनच कायदा मजबूतपणे उभा राहिला पाहिजे. पण समाजाचीही जबाबदारी तितकीच आहे. आपल्याला संताप येतो, व्हिडिओ व्हायरल होतो, आपण कमेंट करतो, यांना शिक्षा झाली पाहिजे, यांना सोडू नका. हे लोक समाजाचे शत्रू आहेत. पण शिक्षा देण्याचा अधिकार समाज माध्यमांना नाही, शिक्षा देण्याचा अधिकार जमावालाही नाही. तो अधिकार कायद्याला आणि न्याय व्यवस्थेला आहे. आणि एक महत्वाची गोष्ट, महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना वाचवायचं नाही, मारहाण करणाऱ्यांनाही वाचवायचं नाही, दगडफेक करणाऱ्यांनाही कायदा दाखवलाच पाहिजे. कायदा त्याच्यासाठी समान असला पाहिजे. हीच खरी धर्मनिरपेक्षता, हीच खरी लोकशाही आहे, हीच खरी कायद्याची सत्ता आहे. सिंहगड आपल्याला काय शिकवतो? सिंहगड आपल्याला इतिहास सांगतो, स्वराज्याची कथा सांगतो, शौर्याची कथा सांगतो. त्याच सिंहगडावर जर आज पर्यटकांना तू असे कपडे का घातलेस म्हणून मारहाण होत असेल तर आपण त्या इतिहासाच्या स्मृतीसमोर स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपण ज्या स्वराज्याचा अभिमान बाळगतो त्या स्वराज्यात नागरिकाला स्वतःच्या सुरक्षिततेची खात्री आहे का? माझं स्पष्ट मत आहे, संस्कृती जपा, परंपरा जपा, धार्मिक स्थळांचा आदर करा, ऐतिहासिक स्थळांचा आदर करा. पण संस्कृतीच्या नावाखाली हिंसा करू नका, धर्माच्या नावाखाली कायदा हातात घेऊ नका. महिलांच्या कपड्यांना त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी बनवू नका. आणि तुम्हाला कुणाचं वर्तन चुकीचं वाटलं असेल तर पोलिसांना सांगा, स्वतः पोलीस बनू नका. शेवटी प्रश्न तुमच्यासाठी, 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य साजरे केलं, पण स्वातंत्र्य म्हणजे फक्त तिरंगा फडकवणं आहे का? की दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करणंही तितकंच महत्वाचं आहे. सिंहगडावर जे घडलं त्यातून प्रशासनानेही शिकायलाच हवं, समाजानेही शिकायला हवं, आणि आपण सगळ्यांनाही हेच शिकायला पाहिजे. कारण कायदा हातात घेणारा माणूस कोणत्याही विचाराचा असो, तो शेवटी कायद्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटतं? सार्वजनिक आणि धार्मिक ऐतिहासिक स्थळांवर ड्रेस कोड असायला हवं का? आणि असेल तर तो प्रशासनाने ठरवावा की जमावाने? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण आणि प्रश्न विचारणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.